विद्यार्थी मित्र, नमस्कार. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य प्रकरण 2 प्रदायी बँक आणि वसुली बँक. तर कालच आपण प्रदायी बँक म्हणजे काय, प्रदायी बँकेने धनादेशाचे प्रदान करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत चर्चा केली. आज आपण प्रदायी बँकेची हक्क आणि कर्तव्ये काय आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रदायी बँकेस ग्राहकाच्या वतीने व्यवहार करताना त्या ठिकाणी काही कर्तव्य पार पाडावे लागतात. उदाहरणार्थ, खातेदाराच्या ठेवी स्वीकारणे, चालू किंवा बचत खात्यातील व्यवहार पार पाडणे, ठेवीवरील व्याज जमा करणे, धनादेशाची रक्कम देणे इत्यादी. बँकेत अनेक खातेदार असतात, त्यांचे पासबुक त्या ठिकाणी अपडेट ठेवणे गरजेचे असते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंकांचे त्या ठिकाणी निरसन करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून सल्ला देणे, बँकेच्या विविध योजनांची माहिती देणे, सरकारच्या सर्वसमावेशक बँकिंग अंतर्गत योजना राबवणे अशी अनेक कर्तव्ये बँकेला या ठिकाणी पार पाडावी लागत असतात. परंतु मित्रांनो, परग्राम्य सल्ले कायद्यानुसार प्रदायी बँकेला काही महत्वाची पुढील कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्याच्यामध्ये कलम 126, कलम 127 आणि कलम 129 यांचा समावेश होतो. तर याच्यामध्ये कलम 126 पहा. आता सामान्य रेखांकित साधे रेखांकन, बरोबर, सामान्य धनादेश असेल किंवा रेखांकित धनादेश असेल तर त्या धनादेशाबाबत रक्कम प्रदायी बँकेने दुसऱ्या बँकेला द्यावी अशा धनादेशाची रक्कम व्यक्तीला अकाउंटवर देता येत नाही. विशेष रेखांकन असेल तर त्या बँकेवर हा धनादेश काढलेला असेल तर त्याला बँकेला सदर रक्कम देणे आवश्यक असते. कलम 127, आता एकाहून अधिक बँकांच्या नावे विशेष रेखांकन केलेला धनादेश असेल तर त्या धनादेशाची रक्कम प्रदान करण्यास बँक नकार देऊ शकते. तर याला अपवाद म्हणजे काय, विशेष रेखांकित बँकांनी वसुलीसाठी हस्तक नेमला असेल तर त्याला पैसे त्या ठिकाणी मागता येतात. कलम 129, एखाद्या बँकेचा नामनिर्देश नसलेल्या सामान्य रेखांकित धनादेशाने किंवा त्या धनादेशाने देय असलेली रक्कम बँकेने काउंटरवर दिल्याने त्या धनादेशाच्या खऱ्या मालकाची काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रदायी बँकेची असते. आता हे बँक व्यवसाय नियम कायदा कलम परक्राम्य सल्ले कायदा किंवा चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 च्या कलम 126, 127 आणि 129 नुसार प्रदाय बँकेची कोणती कर्तव्ये ते आपण हे पाहिलं. आता पुढे खातेदाराच्या पासबुकाबाबतची बँकेची काय कर्तव्ये, तर पहा, खातेदाराच्या पासबुक मध्ये त्यावेळी जमा व नावे व्यवहाराची नोंदणी करणे हे बँकेचे असते. प्राधान्यक्रमाने बँकेचे त्या ठिकाणी कर्तव्य असते. तिसरं जे कर्तव्य आहे, धनादेशाचे क्रमवारीने काय करणे, प्रदान करणे. आता चालू खात्याच्या बाबतीत एका दिवसात किती धनादेश काढता येत असल्याने त्या खात्यावर एकाच दिवशी अनेक धनादेश प्रदानासाठी सादर होऊ शकतात. मग सर्वसाधारणपणे मोठ्या रकमेचा धनादेश आधी प्रदान होतो, पण संबंधित धनादेश कर वसुलीचा असेल तर लहान रकमेचा असेल तर त्याचे प्राधान्याने प्रदान होते. म्हणजेच काय, एखाद्या धनादेशाची रक्कम कमी पण जर तो कर वसुलीचा असेल तर त्याचं त्या ठिकाणी लगेच काय करायचं, प्राधान्याने प्रदान करावं. सर्वप्रथम आलेल्या धनादेशाचे आधी प्रदान व नंतर आलेल्या धनादेशाचे पैसे नंतर दिले जातात. जर खात्यावर पुरेशी रक्कम नसेल तर प्रथम मोठ्या रकमेच्या धनादेशाचे प्रदान होते. दोन धनादेश सारख्याच रकमेचे असतील तर कोणता धनादेश प्रथम पाठवायचा
हे करण्याचा अधिकार त्या ठिकाणी बँकेला आहे. भाषा सोपी आहे, तुम्हाला या ठिकाणी सहज समजेल. चौथा जो मुद्दा आहे तो काय आहे? कार्यालयीन वेळेत व्यवहार पूर्ण करणे. पहा, आपण बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेची जी काय कामकाजाची वेळ असते तिथं तिथं नोटीस बोर्डवर तिथं लावलेलं असतं. तर बँकेने कामकाजाच्या वेळेतच धनादेशाची रक्कम दिली पाहिजे. कामकाजाची वेळ संपल्यानंतर रक्कम दिल्यास ती जोखीम ठरते. कोणाच्या दृष्टीनं? बँकेच्या दृष्टीनं. कारण ती रक्कम खातेदाराच्या नावाच्या दुसऱ्या दिवशी खर्चात टाकली जाते. दरम्यान खातेदाराने प्रदान थांबवण्याचे आदेश दिल्यास बँकेला नुकसान सोसावे लागते. पुढचा जो मुद्दा आहे, धनादेश नाकारल्यास योग्य कारण देण्याचे कर्तव्य. धनादेशाचा अनादर झाल्यास त्याचे योग्य कारण ग्राहकाला त्या ठिकाणी देणे गरजेचे असते. आता चुकीचे उत्तर दिले गेले तर खातेदारामध्ये बँकेबद्दलची काय होत असते, त्या ठिकाणी विश्वासार्हता कमी होते. खातेदारास कारण न पटल्यास बँकेकडे नुकसान भरपाई मागितली जाऊ शकते. अनादराच्या कारणाचा छापील नमुना जोडून नमुन्यात योग्य कारण देऊन धनादेश अनादराची सूचना वसुली बँकेला त्या ठिकाणी पाठवली पाहिजे. पुढचा जो आहे, किमान शिल्लकीचा नियम पाळताना तारतम्य ठेवण्याचे कर्तव्य. आता बँकांचे खात्यामधील रकमेबाबत वेगवेगळे नियम असतात. धनादेश पुस्तिका वापरणारे खातेदार, एटीएम कार्ड वापरणारे ग्राहक असे वर्गीकरण त्यासाठी केलेले आहे. धनादेशाची रक्कम देय असलेल्या व्यक्तीला खातेदाराच्या खात्यावरील शिल्लक रक्कम न सांगणे, त्याबाबत गोपनीय राखणे हे बँकेचे कर्तव्य. खात्यावर पुरेशी रक्कम नसेल तर ग्राहकाला तशी सूचना देऊन त्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे ठरते. म्हणजे जेव्हा एखादा धनादेश बँकेकडे येतो तेव्हा त्या धनादेशामध्ये नमूद केलेली अक्षरी आणि अंकी रक्कम बँकेच्या त्या संबंधित अधिकाऱ्याने तपासणे आवश्यक आहे. जर रक्कम कमी असेल तर संबंधित खातेदाराला त्या प्रकारची सूचना दिली जाते आणि त्यानंतर योग्य ती त्या ठिकाणी कारवाई केली जाते. पुढचा जो आहे, कामकाजाच्या दिवशी प्रदान कर्तव्य. आता या ठिकाणी प्रदायी बँकेने ग्राहकाने सादर केलेल्या धनादेशाचे प्रदान कामकाजाच्या दिवशी करणे हे आवश्यक कर्तव्य ठरते. म्हणजेच प्रदायी बँकेने हे प्रदान सुट्टीच्या दिवशी धनादेश प्रदान करू नये, कारण सुट्टीच्या दिवशी धनादेशाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर नावे टाकता येत नाही. पुढे जो आहे, पुढचा मुद्दा 8, कर्जमुक्ती आदेशा संदर्भात कर्तव्य. जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने न्यायालयामार्फत ग्राहकाच्या खात्यावर कर्जमुक्तीचा आदेश बजावला असेल आणि तो बँकेस प्राप्त झाल्यानंतर प्रदायी बँकेने त्या ग्राहकाच्या खात्यावरील प्रदान करू नये. तसेच ग्राहकाचा मृत्यू, मानसिक असंतुलन याविषयी लेखी माहिती मिळाली असल्यास प्रदान न करण्याचे कर्तव्य प्रदायी बँकेला त्या ठिकाणी पार पाडावे लागते. पुढे जो आहे, खात्याची स्थिती गोपनीयता ठेवणे. आता प्रदायी बँकेने ग्राहकाचे हित लक्षात घेता त्याच्या परवानगीशिवाय ग्राहकाच्या खात्याची स्थिती इतरांकडे उघड करू नये. ग्राहकाच्या खात्याची लेखी अथवा तोंडी माहिती इतर कोणत्याही ग्राहकांना देऊ नये. तर मित्रांनो, प्रदायी बँकेची हक्क आणि कर्तव्य या ठिकाणी आपण पाहिजे. त्याच्यामध्ये चलन सव्वीस कायदा 1881 मधील कलम 126, 127 आणि 129 यानुसार आपल्याला तिथं परीक्षेला प्रश्न विचारला तर योग्य पद्धतीनं ही माहिती लिहावयाची आहे. आता प्रत्यक्षदर्शनी मित्रांनो, बँकेमध्ये हे जी कर्तव्य आहेत ह्या कर्तव्याची आपल्याला तिथं अनुभूती येत असते. तुम्ही जर बँकेमध्ये गेल्यानंतर एखाद्या तुमच्या मित्राच्या खात्याबद्दल माहिती द्या असं म्हटलं तर ते बँक कर्मचारी त्या ठिकाणी देत नाहीत. तर बऱ्यापैकी ही कर्तव्य सहज लक्षात राहण्यासारखी आहेत. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, प्रदायी बँकेचे हक्क आणि अधिकार काय असतात. प्रदायी बँकेचे हक्क आणि अधिकार काय असतात. विद्यार्थी पार्टिसिपेट झाले की झाला का रे तुम्ही पार्टिसिपेट? नाही नाही जाणार मी. नाही लेक्चर रेकॉर्ड करतो नंतर बोलू. आता पहा, प्रदायी बँकेचे हक्क आणि अधिकार काय आहेत.
हम्म त्यामध्ये जो पहिला जो आहे किमान शिल्लक राखणे. बघा, प्रदाय बँकेने ज्याप्रमाणे काही कर्तव्य यथाविधी प्रदानासाठी पार पाडणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे रीतसर प्रदानासाठी बँकेला काही हक्क प्राप्त होत असतात आणि प्रदाय बँकेस प्राप्त होणारे हक्क हे आपल्याला खालीलप्रमाणे सांगतात. त्यापैकी किमान शिल्लक राखणे म्हणजे संबंधित ग्राहकाने 2,000 रुपयाचा धनादेश दिलेला आहे आणि त्याच्या खात्यावर सुद्धा काय 2,000 शिल्लक आहे. तर अशा वेळेला जर प्रदाय बँकेने खात्यातील 2,000च्या 2,000 रक्कम शिल्लक दिल्यानंतर किती शिल्लक राहील? शून्य राहील ना. मग बँकेला असं शून्य जर खातं झालं तर त्या ठिकाणी खातं काय होईल? ते बंद होईल. म्हणून त्या ठिकाणी त्या बँकेने काय करायचे असते? पर्याप्त शिल्लक त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. दुसरा जो आहे चौकशीचा अधिकार. पहा, बँकेला जर ग्राहकाच्या धनादेशाविषयी शंका असल्यास बँक ग्राहकाच्या ओळखीच्या पुराव्याच्या संदर्भात जी कागदपत्रे दिली आहेत त्याच्या पुराव्याच्या तपशिलाची पूर्ण माहिती मागू शकते किंवा खातेदाराला समक्ष सही करण्यास त्या ठिकाणी सांगू शकते. म्हणजे बँके जर तुमचं जर बँकेमध्ये खातं असेल आणि तुम्हाला कोणीतरी तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने धनादेश दिलेला असेल, बरोबर आहे ना, तर तो धनादेश कुठला असणार आहे? त्याच्या बँकेचा असणार आहे, बँक ऑफ इंडियाचा असणार. आणि तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. मग बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुम्ही तो धनादेश देणार आणि बँक ऑफ महाराष्ट्र काय करणार? ती बँक ऑफ इंडियाकडून तो धनादेशाची वसुली करणार आणि तुम्हाला काय करणार? त्या ठिकाणी प्रदान करणार. तर अशा वेळेला मित्रांनो, आता चौकशी करणे म्हणजे काय? की बाबा तुम्ही बँकेमध्ये गेला, धनादेश पैसे घेताय, मग तुम्हाला त्या ठिकाणी काय मागणार बँक? तुमचं पॅन कार्ड मागेल, तुमचं आधार कार्ड मागेल, बरोबर आहे ना. हा, त्याचप्रमाणे तुमची तिथं ती चौकशी म्हणजे काय? की तुमच्याकडून आयडी प्रूफ घेतलं जातं. तुमचं पासबुक वगैरे असेल तर अशी त्या ठिकाणी काय केली जाते? चाचपणी केली जाते. आता नजर चुकीने केलेले प्रदान वसुली अधिकार. पहा, भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 72 नुसार नजर चुकीने बँकेने चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या खात्यात अधिकच्या रकमेचे प्रदान केलेले असल्यास बँक कोणत्याही इतर पक्षास अनिष्ट परिणाम न होऊ देता पैसे परत करण्याचा वसुलीचा अधिकार काढतो. परंतु बँकेने केलेले प्रदान नजर चुकीने केलेले आहे हे सिद्ध करावे लागते. नजर चुकीने म्हणजे काय? घाई गडबडीमध्ये जर संबंधित ग्राहकाचा धनादेश 5,000चा आहे आणि त्याला तिथं रक्कम 10,000ची गेली तर वरील 5,000 वसूल करण्याचा अधिकार त्या संबंधित बँकेस आहे आणि तसं त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं. 4. बनावट धनादेश प्रदान नाकारणे अधिकार. ग्राहकाने बँकेत खाते उघडताना आपली नमुना स्वाक्षरी दिलेली असते. धनादेश सादर करतानाची स्वाक्षरी ही नमुना स्वाक्षरीची जुळली नसल्यास अथवा धनादेशावरील आकडेवारी अंकी किंवा अक्षरी बदल केलेला असल्यास अथवा धनादेश बनावट धनादेश समजले जाते. जर खातेदाराशिवाय त्रयस्थ व्यक्तीने ग्राहकाची सही करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नकली सही म्हणजे बनावट धनादेश आहे. अशा धनादेशाबाबत त्याचे प्रदान त्वरित थांबवणे अथवा नाकारण्याचा अधिकार बँकेचा असतो. आता पुढे जो आहे 5वा मुद्दा, धनादेशाचा क्रम ठरवण्याचा अधिकार. चालू खात्यावर एकाच वेळी अनेक धनादेशाचे प्रदान करण्याची वेळ बँकेवर येऊ शकते. अशा वेळी प्रदानाचा क्रम ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? बँकेलाच असतो. रेखांकित धनादेशाबाबतचा अधिकार. एकाहून जास्त बँकांच्या नावे विशेष रेखांकन असेल तर त्या धनादेशाची रक्कम देण्याचे अधिकार कलम 127 अनुसार बँकेला देण्यात आले आहेत. मात्र विशेष रेखांकित केलेल्या बँकेने हस्तक नेमला असेल तर तो पैसे मागू शकतो. हस्तक म्हणजे तुम्हाला कळते? हस्तक कळते का तुम्हाला? हस्तक म्हणजे काय? हा, हस्तक धनादेश सुस्पष्ट सादर करण्याचा आग्रह. आता बँक आपल्या खातेदारात छापील धनादेश बुक देत असली तरी भरावयाची माहिती सुस्पष्ट स्वच्छ खाडाखोड न करता देण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरू शकते. ग्राहकांना अधिसूचना देण्याचा अधिकार. ग्राहकांच्या खात्यावर संशयास्पद व्यवहार होत असल्याचा किंवा अफरातफर झाल्याचा संशय असल्यास बँक ग्राहकांना अधिसूचना त्या ठिकाणी
देऊ शकते. या व्यवहारांचा खुलासा त्या ठिकाणी मागू शकते. पहा, आता किमान शिल्लक तुम्हाला कळाली, बरोबर आहे ना? किमान शिल्लकी संदर्भात तुम्हाला कळाले की बाबा त्या धनादेशावर निर्देशित केलेली रक्कम आणि खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम याच्यामध्ये काय पाहिजे? याच्यामध्ये काय पाहिजे? काहीतरी बॅलन्स पाहिजे, काहीतरी साधर्म्य पाहिजे. म्हणजे धनादेश 10,000चा आहे आणि खात्यावर रक्कम किती पाहिजे? 10,000पेक्षा जास्त पाहिजे. चौकशीचा अधिकार, बँकेला चौकशीचा अधिकार असणार ना. समोर जो धनादेश घेऊन गेलेला व्यक्ती आहे ती बँकेची ग्राहक आहे का, त्याचा फोटो, त्याची सही इत्यादी बाबी तिथं तपासून पाहिले जातात. त्या संदर्भात त्याचं पॅन कार्ड तपासलं जातं, आधार कार्ड बघितलं जातं, सर्वात पहिलं काय बघितलं जातं? पासबुक. तर नजर चुकीने केलेले प्रधान वसुली अधिकार, बरोबर आहे ना? तर या संदर्भात पण आपण या ठिकाणी पाहिलेले. तर असे सहज समजण्यासारखे प्रदाय बँकेचे हक्क आणि अधिकार आहेत. तुम्हाला काही शंका असल्या तर महाविद्यालयामध्ये किंवा आता क्लास संपल्यानंतर तुम्ही तिथं त्या प्रश्नांची उकल करू शकता. किंवा तर यानंतर पुढील तासाला घेणार आहोत आपण वसुली, बँक अर्थ आणि व्याख्या. तर आपण मित्रांनो या ठिकाणी थांबूयात. यानंतर आपण काय ऑफलाईन 10 मिनिटे याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत.